आपण फक्त आता शिक्षण घेऊया. शिक्षण घेणार 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. साईडला घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. प्रतिमान आठवत घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मानेला प्रेशर द्यायचा. 1 2 शॉर्ट करा. 3 4 गोल राऊंड मध्ये फिरवा. गोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उलट 4 5 6 7 8 9 आणि 10. उलट बंद करा. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 20. आता कसं करून घ्यायला लावायचं आहे. पुढचा प्रकार आहे कपालवती. ऐका. 10 जणांचा 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 40 41 42 कपाल मारवा. 44 तर डेमो कशासाठी आहे की आपले गुरु आहेत मागे उभे आहेत ते आपल्याला बघताय. 9 10 11 12 13 14 15 16 20 21 22 23 24 25 20. दोन्ही आता कसं गुणगुण लावायचं आहे. भांबरीवर चला. भांबरी करूया म्हणजे आपल्याला थोडासा प्रोग्राम एक श्वास घ्या. एकदा श्वास घ्या. विश्राम. दोन्यात चांगले बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात अनंतात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर. आषाढ महिन्यात येणारी ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कारण आजच्याच दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला. म्हणूनच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. ज्या व्यासाने महाभारत लिहिलं, पुराणे लिहिली, त्या व्यास मुनींना वंदन करण्यासाठी, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिवस आहे. तसेच आपले आई त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याचसाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. इथे सादर करते. ही गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांची. कलकत्त्याला त्यांचा एक मठ होता. त्या मठामध्ये त्या मठामध्ये सगळे गुरु त्यांच्याकडनं शिक्षा ग्रहण करायला येत असत आणि रामकृष्ण परमहंस सुद्धा अगदी खूप तल्लीन होऊन त्या सगळ्या शिष्यांना अगदी रंगून जाऊन त्यांना ज्ञान देत असत, मार्गदर्शन करत असत, त्यांच्या अडचणीवर मात करत असत. असंच एक दिवस ते ज्ञान देत असताना एक शिष्य त्या मठामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी गुरुला वंदन केलं आणि मग ते म्हणाले की मला काही मनामध्ये माझ्या शंका आहेत
आहेत, काही प्रश्न आहेत. तर गुरुजींना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, काय शंका आहे तुझ्या मनामध्ये, तू विचारू शकतोस. तेव्हा ते म्हणाले की शिष्याच्या जीवनामध्ये गुरुचं काय महत्व आहे, जर गुरु नसतील जीवनामध्ये तर काय फरक पडेल, असं त्याने प्रश्न विचारला. आणि मग गुरूंच्या लक्षात आलं की हे का विचारतोय, त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी त्याला एक अगदी साधं आपलं जीवनातलं साधं उदाहरण, वास्तवातलं एक उदाहरण देऊन त्याच्या शंकेचं निरसन केलं. त्यांनी काय केलं तर ते मठामधून बाहेर आले, त्याच्याबरोबर त्यांचे शिष्यही बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर तिथे काही मोटर बोट होत्या त्या नदीमध्ये, नदीच्या पात्रामध्ये. तर त्यांनी विचारलं, ही मोटर बोट आहे, हिला न्यायला किती वेळ लागेल. तर त्यांनी लगेच उत्तर दिलं की ह्या मोटर बोटची ताकद आहे ती जास्त आहे आणि म्हणून ही मोटर बोट फक्त 1 तासामध्ये त्या कलकत्त्यामध्ये पोहोचू शकेल. आणि असं म्हटल्याबरोबर गुरु लगेच म्हणाले, जसं एखाद्या म्हणजे आता हे जे शिष्य आहेत ते कोण आहेत तर ते स्वामी विवेकानंद, त्यांच्या जीवनामध्ये घडलेली सत्य घटना आहे. जैन आणि बौद्ध धर्मियाद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपरिकप्रमाणे एखाद्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. गुरुपूजन करण्यासाठी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. याच दिवसाला व्यास पौर्णिमा असे समजले जाते. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरु ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काही असू शकते. महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात, कारण त्यांनी महाभारतात ग्रंथाची रचना केली. त्यांचा जन्म बेटावर झाला असल्याने त्यांना दैववान असे संबोधले जाते. व्यास उच्चिष्ट जगत सर्वम असे म्हटले जाते, कारण त्यांनी वेदांची रचना केलेली आहे. त्यांनी स्पर्श केलेला नाही असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरुस्थानी मान दिला जातो. व्यास पूजन करण्यासाठी जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करतात. विविध गुरुजनांचे पूजन या दिवशी केले जाते. शाळा, महाविद्यालय, शिक्षक, आध्यात्मिक गुरु, कला, विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय श्री. तुमच्या वर्गातल्या या, सकाळचे विजय सरांचं करतील तेव्हा तुमच्या वर्गातल्या या, असं केलं तरी चालेल. तुम्हाला जसं जमते तसं बघा. आणि आता आपण सरांचा सन्मान करायचा आहे, त्यासाठी 5 साधक यायचे आहेत आपल्यातल्या. अनिल सरांना आपण आता सन्मान करत आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांना औषण करून आता त्यांना आपण छोटीशी भेट आपल्या सर्वांतर्फे गुरुदक्षिणा म्हणून देत आहोत. टाळ्या टाळ्या टाळ्या. किती 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 आवाज आला. किती किती किती. सर उभे राहा, सर उभे राहा. शुरू करा. आता सर लिखून सगळ्यांना वो बाद में मेरे को दे देना. बच्चे लोग को दे दे. आइए आप भी आइए. 1 2 3 4 फोटो लिया. थैंक यू. डन डन. घेतला आपल्या ताट घेत.
सरांचा आज आनंद अगदी चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे. आज गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने आम्हाला तुमच्यासारखे गुरु लाभ साईडला तुमच्या झाला हां हां करा मी त्याला चुकीच्या जागेला उभे राहिले, त्या साईडला उभं राहिले. नाही दिसणार नाही ना ते ते पण दिसतील त्या साईडला उभे राहिले तुम्ही. बरं आमच्या 25 वर्षाचा अनुभव आहे मॅडम, 25 वर्षाचा अनुभव आहे. कुठे उभे जायचं आहे? तेच ना. ठीक आहे. ठीक आहे. समोर येऊन घ्या, समोर येऊ. हां बरोबर. अनिल गुरुजी की नेक्स्ट अर्ध्या त्या बाजूला आता या बाजूला राहा. सर मला आणि आता तुम्ही आनंदचं पण औक्षण करायचं आहे आणि आपल्या योग साधकांतर्फे आपण त्यांना एक गिफ्ट म्हणजे समोर बघा गुरुदक्षिणा द्यायची आहे. हां करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म. नाना सबको बाद में गिफ्ट देने वाले हैं. डेली देतात. लिया घेतला नेक्स्ट आरती नान ज्ञान नानू आरती नानू की. आमचे नानू आहे, नानू येते आमचे नानू. लाडले नानू. या ना वर. पायाचं तर पडायचं. हात लावा आणि ते आपली गुरुभेट आपल्या गुरुला द्यायची आहे. हात लावा सगळ्यांनी. सगळ्यांनी त्याला हात लावा थोडं हां एक मिनिट आणि आपली गुरुदक्षिणा त्याला अर्पण करा. हां असं बरोबर. टाळ्या नाना इकडे बघ नाना. आता आपल्या कोरे सरांचं औक्षण करण्यात येईल. त्यासाठी आपले पुढील योग साधक पुढे यावे आणि त्यांनी ती आरती घ्यावी आणि आपल्या कोरे सरांचं औक्षण करावं. ते साधकांकडून झालेलं आहे. तर आपल्याला वेळ कमी आहे म्हणून 5-5 जणांनी केलेलं आहे. तर आता प्रत्येकीने करू नका. आता फक्त कोरे सरांचं 5 जणांनी करायचं आहे. समोर येऊन समोर या मावस काकी. हां बसा बघा. कोरे सरांचं करा. आपल्याला योगा शिकवायला तेव्हा कोण योगा घेतं आपलं कोरे सर. आणि त्यांच्यासाठी काय झालं पाहिजे त्याचा आपल्या सर्व साधकांकडून गुरुदक्षिणा द्यायची आहे.
हा कोरे सर कोरे सर कोरे सर कोरे सर समोर बघा कोरे सर समोर बघा हा ले लो ए हा म्हणजे त्यांना ज्यांना जे काय सादरीकरण करायचं आहे त्यांनी रेडी राहायचं आहे एकदम मस्त आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही सुंदर छान आणि मस्त प्रेझेंट करता फक्त थोडा आवाज वाढला ना गुरुदक्षिणा देत आहोत आपण त्यांना आपल्या योगातर्फे आणि ही आमची सर्व गुरुजनांना समोर बघा समोर बघा समोर बघा छोटी छोटी काहीतरी आमच्याकडून जी भेट दिली आहे ती तुम्ही गोड मानून घ्या आजच्या दिवशी थँक शाळांचा वर्षा होणे मी जरा देसाईला दत्त देसाईला विनंती करेन समोर बघा समोर बघा मला बघा आम्हाला थँक्यू बघा समोर बघा मला बघा हा आणि इकडे बघा यांना याने आपल्या इकडे बघा समोर समोर दे बघा तर त्यांना ते मान्य करून द्यावं आणि आपल्या शाळांच्या वर्षामध्ये हे तुम्हाला वेळोवेळी सांगावं लागतं तर माझं तेवढं झाल्यावर मी विसरतो पण तुम्ही तर लक्षात ठेवा की बाबा काय वाजवलं पाहिजे साहेब काल स्पीकर देऊन आपल्या पालकसाहेबांचे हे पालकसाहेब म्हणजे काही त्यांच्याबद्दल काय बोलणं हेच काय मला कळत नाही तर असा शांत समाज आणि समोर बघा असा हा माणूस आहे तसं पायावर स्वभाव आहे ते कोणाबद्दल त्याच्यानंतर स्वागत करूया बघा समोर बघा सगळ्यांना कॅन्सर म्हणा इतर का हॉस्पिटल काय करायचं असेल किंवा डॉक्टरच्या सल्ल्यामध्ये डॉक्टरमध्ये काय त्यांना मदत पाहिजे समोर बघा कॅम्प लावतात कॅम्प आणि कुठल्या पण ठिकाणी अवेलेबल असतात तर उपायना आणखी पुष्प आणखी त्यांचं स्वागत करत आहे
सध्या तरी खाटूश्याम बाबाचं खूप नाव आहे, पण आपले हे आठवा गणपती बाप्पा मोरया. समोर बघा, समोर बघा. ये गुरु दिसले मला, गुरु दिसले. कामाने गर्भवासी सुखे घालावे आमाची, सुखे घालावे आमाची, सुख घालावे आमाची. गुणगाई न आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. थँक्यू, धन्यवाद. सुंदर सुंदर सादरीकरण आणि तिला दुर्गापदाचा मान, तिच्या अंगावर शोभेचा, तिला हिरव्या पदाचा मान, तिच्या अंगावर शोभेचा. जीवदानी आई महान आहे, वीरांची शान. जीवदानी आई महान, तिच्या डोळीवर शोभेचा, तिला गुलाबाचा मान, तिच्या डोळीवर शोभेचा. जीवदानी आई महान आहे, वीरांची शान. शोभेचा, तिला हिरव्या पांढऱ्याचा मान, तिच्या हाताला शोभेचा. जीवदानी आई महान आहे, वीरांची शान. जीवदानी आई महान आहे, वीरांची शान. जीवदानी आई महान आहे, वीरांची शान. जीवदानी माते हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, हरि ओम 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 विठ्ठला, जय राम विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. पंढरी
पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा नदीवरली चंद्रभागा पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा नदीवरली चंद्रभागा